Welcome students. Now the topic is satellite transponder. Transponder means it's a combination of transmitter and receiver. The transmitter and receiver combination in the satellite is known as transponder. Okay, transponder consists of, see in the diagram, what is given in the transponder. How many blocks are there? First is transponder consists of what? Receiver. RX means receiving antenna, low noise amplifier, that is LNA. Next is mixer, local oscillator, LO दिलेले आहे तिथे, that is the local oscillator. Next is PA, that is power amplifier, and transmitting antenna, that is TX. So how this transponder works, we'll see one by one. What happened? Last, in satellite communication, what we have seen in relay station, transmitter antenna and receiving antenna, two stations are there on the earth, the signal directly can't send from transmitter to receiver, therefore we use what? Satellite. सॅटेलाइट ट्रान्सपॉन्डर काय करतो ते बघायचं आपण आपल्याला. मग असे बघितले आपण सॅटेलाइट रिले स्टेशनमध्ये काय बघितले, ट्रान्समिटिंग रिसिव्हिंग अँटेना डायरेक्टली देऊ शकत नाही आपण, मग तो कशा थ्रू देऊ शकतो, तर कशा थ्रू, तर सॅटेलाइट कम्युनिकेशन थ्रू. सॅटेलाइट कम्युनिकेशन थ्रू. तर सॅटेलाइट कम्युनिकेशनमध्ये काय असतो, तर त्याच्यात सॅटेलाइट ट्रान्सपॉन्डर असतो. तर ट्रान्सपॉन्डर म्हणजे काय ते आता बघूया आपण. ट्रान्सपॉन्डर म्हणजे काय, ट्रान्सपॉन्डरमध्ये काय काय असतात, तर ट्रान्सपॉन्डरमध्ये एक रिसिव्हिंग अँटेना असतो, एक ट्रान्समिटिंग अँटेना असतो, लो नॉईज ॲम्प्लिफायर असतो, त्याला मिक्सर असतो, पॉवर ॲम्प्लिफायर असतो आणि लोकल ऑसिलेटर असतो. हे सगळे सर्किट्स ट्रान्सपॉन्डरमध्ये असतात. आणि तो ट्रान्सपॉन्डर कुठे असतो, तर सॅटेलाईटमध्ये. आणि तो सॅटेलाईट जेव्हा सिग्नल रिसीव करतो ट्रान्समिटिंग अँटेनाकडनं, मग रिसीव झालेल्या सिग्नलला हे सगळे प्रोसेस तो देतो. पहिल्यांदा त्याला ॲम्प्लिफायर करतो, ॲम्प्लिफायरचं आउटपुट मिक्सरला जोडलेलं आहे. वाय इट इज कॉल्ड मिक्सर, बिकॉज ॲम्प्लिफायर अँड लोकल ऑसिलेटर दोन सिग्नल तिथे मिक्स झालेले आहे, देअरफॉर इट इज कॉल्ड द मिक्सर. आणि मिक्सर झालेल्या सिग्नलला परत पॉवर ॲम्प्लिफायर दिलेला आहे, म्हणजे त्याच्यातल्या लो नॉईस काढून टाकून त्याला सिग्नल स्ट्रॉंग करून मग तो पाठवतो. पाठवण्यासाठी जे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ती किती आहे, 4 GHz आहे. आलं लक्षात. मग आपण वन बाय वन बघूया त्याचं वर्किंग कसं आहे. तर सिग्नल रिसिव्ड फ्रॉम द अर्थ स्टेशन, अर्थ स्टेशन वरनं जेव्हा सिग्नल आपण पाठवतो ट्रान्समिटिंग अँटेनाकडनं, अर्थकडनं, जेव्हा फर्स्ट स्टेशन म्हटलं की नाही, ट्रान्समिटिंग अँटेनाकडनं जेव्हा सिग्नल आपण पाठवतो, ॲट दॅट टाईम सॅटेलाईटकडे रिसिव्हिंग अँटेना असतो, दॅट इज द RX. तो सिग्नल रिसीव करतो. इट रिसीव फ्रॉम द अर्थ स्टेशन. मग काय करतो, रिसीव केल्यानंतर LNA करतो. LNA म्हणजे काय, लो नॉईज ॲम्प्लिफायर. ॲम्प्लिफाईड बाय द लो नॉईज ॲम्प्लिफायर. ॲम्प्लिफाय केल्यानंतर अ फ्रिक्वेन्सी कन्व्हर्टर इज फॉर्म बाय मिक्सर. मिक्सरचं काय काम आहे, इट कन्वर्ट्स द फ्रिक्वेन्सी. अँड लोकल ऑसिलेटर. लोकल ऑसिलेटर, ऑसिलेटर कशासाठी यूज केलेला आहे, तर फ्रिक्वेन्सी कन्वर्जनसाठी यूज केलेला आहे. तर काय झालं आहे बघा, रिसिव्हिंग अँटेना काय करतो, ट्रान्समिट झालेला सिग्नल जे 6 GHzनं सिग्नल अर्थकडनं आलेला आहे, तो सिग्नल रिसीव करतो, त्याला LNA करतो, म्हणजेच काय, त्याला लो नॉईज ॲम्प्लिफाय करतो. आणि लो नॉईज ॲम्प्लिफायरला काय करतो, फ्रिक्वेन्सी कन्व्हर्टर यूज करतो, दॅट इज द ऑसिलेटर यूज करतो. आणि दोन्ही सिग्नल मिक्स होतात. मिक्स झालेला सिग्नल मग काय करायचा, द अपलिंक फ्रिक्वेन्सी 6 GHz अँड कन्वर्टेड टू द डाउनलिंक फ्रिक्वेन्सी. पॉवर ॲम्प्लिफायर करतो, ॲम्प्लिफाय केल्यानंतर तो 6 GHz फ्रिक्वेन्सी आलेली आहे इथपर्यंत. मग 6 GHz फ्रिक्वेन्सी आहे तशी राहणार नाही, ते कशामध्ये कन्वर्ट करतो, 4 GHz मध्ये कन्वर्ट करणार. बिकॉज 6 GHz ही रिसिव्हिंग फ्रिक्वेन्सी आहे, त्याला पाठवायचं आहे आता. मग पाठवायचं असेल तर त्याला कुठली फ्रिक्वेन्सी लागणार, तर 4 GHz फ्रिक्वेन्सी लागणार. इट कन्वर्ट्स द फ्रिक्वेन्सी इन द 4 GHz, देअरफॉर इट यूज द कन्वर्टर. फ्रिक्वेन्सी कन्वर्टर म्हणजेच ऑसिलेटर तिथे यूज केलेला आहे. ठीक आहे. दिस इज नेसेसरी बिकॉज फ्रिक्वेन्सी कन्वर्ट करणे नेसेसरी आहे, बिकॉज
ट्रान्सपॉन्डर कॅनॉट ट्रान्समिट अँड रिसीव द सेम फ्रिक्वेन्सी. एकाच फ्रिक्वेन्सीने तो ट्रान्समिट अँड रिसीव करू शकत नाही. एक रिसिविंग करण्यासाठी त्याला जास्त फ्रिक्वेन्सी लागते, बिकॉज फ्रॉम अर्थ टू सॅटेलाइट घ्यायचे आपल्याला, आणि ट्रान्समिट करताना कमी फ्रिक्वेन्सी लागते, बिकॉज इट इज फ्रॉम सॅटेलाइट टू अर्थ आहे. ठीक आहे. 6 गिगाहर्ट किंवा 4 गिगाहर्ट्स दोन्ही साईडला वापरून चालणार नाही, तो बिकॉज इट नॉट यूज द सेम फ्रिक्वेन्सी फॉर सेंडिंग अँड रिसिविंग. इट यूज टू डिफरंट फ्रिक्वेन्सीज. For receiving antenna it use 6 gigahertz frequency. For sending it use the 4 gigahertz frequency. ठीक है. So this is necessary because transponder cannot transmit and receive the same frequency. Otherwise transmitter strong signal would overload the receiver and block out the very small uplink signal, thereby stopping by any communication. Okay. The interference can be avoided by using widely spaced transmit and receive frequency. मग हे ट्रान्समिट अँड रिसीव्ह फ्रिक्वेन्सी वेगवेगळे वापरल्यानंतर आपण तिथे काय अवॉइड करू शकतो, तर इंटरफरन्स अवॉइड करू शकतो. इंटरफरन्स इज नथिंग बट व्हॉट, नॉईज. त्याच्यातला नॉईज काय करू शकतो आपण, अवॉइड करू शकतो. देअरफॉर आपण काय करायचा, सिग्नल काय करतो, तो ट्रान्सपॉन्डरला रिसीव्ह करण्यासाठी 6 गिगाहर्ट्ज वापरतो आणि सेंड करण्यासाठी 4 गिगाहर्ट्ज वापरतो. वाय इट इज हॅपन, बिकॉज ट्रान्सपॉन्डर नॉट यूज द सेम फ्रिक्वेन्सी फॉर बोथ पर्पज. इट यूज डिफरंट फ्रिक्वेन्सी फॉर रिसिविंग, डिफरंट फ्रिक्वेन्सी फॉर ट्रान्समिटिंग. रिसिविंगसाठी तो 6 गिगाहर्ट्ज वापरतो आणि ट्रान्समिटिंगसाठी 4 गिगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सी वापरतो. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी वापरल्यानंतर त्याला काय होणार आहे, इट हेल्प्स टू अवॉइड द इंटरफरन्स. त्याच्यातला डिस्टॉर्शन काढून टाकण्यासाठी त्याला मदत होणार आहे. म्हणून तो काय करणार आहे, सिग्नल दोन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी वापरणार आहे. ठीक आहे. आफ्टर फ्रिक्वेन्सी कन्वर्जन द पॉवर लेवल ऑफ सिग्नल इज इन्क्रीज्ड. PA दिलेले आहे तिथे. PA म्हणजे पॉवर ॲम्प्लिफायर. पॉवर ॲम्प्लिफायरला काय होणार आहे, सिग्नल लेवल, पॉवर लेवल त्याची काय होणार आहे, सिग्नलची स्ट्रॉंग होणार आहे, बिकॉज त्याला आपण ॲम्प्लिफाय करणार आहे, त्याच्यातला नॉईस काढून टाकणार आहे. वीक सिग्नल आपण स्ट्रॉंग करणार आहे, दॅट इज द ॲम्प्लिफाय करणार. द ट्रान्समिटिंग अँटिना ट्रान्समिट द डाउनलिंक सिग्नल टू द रिसिविंग स्टेशन ऑन द अर्थ. मग ट्रान्सपॉन्डर हॅज बँडविड्थ ऑफ 500 मेगाहर्ट्ज. त्याचा बँडविड्थ किती असतो, 5 मेगाहर्ट्ज. बट इट इज डिवायडेड इंटू 12 सेपरेट चॅनल्स. 12 चॅनल्स असतात त्याला. 36 मेगाहर्ट्जचे, प्रत्येक चॅनल 36 मेगाहर्ट्जचा असतो. तर त्याचं बँडविड्थ किती दिलेलं आहे, तर 500 मेगाहर्ट्ज. आता बँडविड्थ हे काय प्रकारे आपण बघितलेले लास्ट टाइम. व्हॉट इज बँडविड्थ, फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रममध्ये बघितलेलं आहे. बँडविड्थ म्हणजे काय, बँडविड्थ इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन अपर फ्रिक्वेन्सी मायनस लोअर फ्रिक्वेन्सी. अपर फ्रिक्वेन्सी जिथे F2 minus F1, that is the bandwidth. Bandwidth जेवढं जास्त असेल तेवढं जास्त more number of signal can be sent. If bandwidth is more, if bandwidth is less number of signal can be sent. म्हणजेच काय असतो, जर गेट मोठा असेल तर more number of people can be go. अलग लक्षात, जेवढा मोठा गेट असेल तेवढे मोठे लोक जाणार. तसंच जेवढा मोठा बँडविड्थ असेल तेवढे जास्त सिग्नल कॅन बी सेंड. अलग लक्षात ठेवा. एक्झाम्पल, बँडविड्थ म्हणजे तुमचं गेटमध्ये जर छोटा असेल तर कमी लोक जाऊ शकतात, वन बाय वन. बट गेट जर मोठा असेल तर ऑल पीपल्स कॅन गो ॲट अ टाइम. एका टाइमला जास्त लोक जाऊ शकतात. तसंच बँडविड्थ जर जास्त असेल तर मोर नंबर ऑफ सिग्नल कॅन बी सेंड. ठीक आहे. तर त्याचं ट्रान्सपॉन्डरचं बँडविड्थ किती आहे, 500 मेगाहर्ट्ज आहे. All of you understand, it's very simple. You just remember the things what happens in the satellite, what happened in the transponder. Last what we have seen in the last lecture, it is very simple question, ask for 3 or 4 marks. This transponder has also asked in March 2001, March 2005, March 2007, October 2001, October 2010, October 2007, March 2017 and March 2018, and for 4 marks. Okay. Question कसं असणार, एक्सप्लेन द वर्किंग ऑफ सॅटेलाइट ट्रान्सपॉन्डर युजिंग अ ब्लॉक डायग्राम.
त्याचं वर्किंग एक्सप्लेन करायचं आहे. त्यासाठी फक्त पहिल्यांदा काय करायचं, डायग्राम काढायचं. डायग्राममध्ये काय आहे ते लिहायचं. व्हॉट इज देअर इन द डायग्राम? आर एक्स म्हणजे काय, रिसिव्हिंग अँटिना. नंतर कुठला ब्लॉक आहे, एल ए मीन्स वॉट, लो नॉईज ॲम्प्लिफायर. नंतर काय आहे, मिक्सर. अँड त्याच्या खाली काय दिलेलं आहे, एल ओ म्हणजे लोकल ऑसिलेटर. मिक्सर का म्हणायचं त्याला, कारण दोन सिग्नल मिक्स होणार. कुठले दोन सिग्नल मिक्स होणार, LNA अँड लोकल ऑसिलेटर मिक्स होणार. आणि तो कुणाला देणार, PA ला देणार. PA म्हणजे काय, पर्सनल असिस्टंट नाही, मग काय तो PA म्हणजे काय, पॉवर ॲम्प्लिफायर. पॉवर ॲम्प्लिफायर आहे आणि तो पॉवर ॲम्प्लिफायरला काय जोडलेलं आपण, ट्रान्समिटिंग अँटिना. मग काय काय होणार, त्याचं वर्किंग कसं लिहिणार, सिग्नल आलेला आहे कुठून, ट्रान्समीटरकडनं. ट्रान्समीटरकडनं सिग्नल किती फ्रिक्वेन्सीने येतो, तर 6 गिगाहर्ट्सने येतो. मग आलेला सिग्नल रिसीव करणार कुठे, आर एक्समध्ये सिग्नल किती फ्रिक्वेन्सीने आलेला आहे, 6 गिगाहर्ट्ज. तो सिग्नल रिसीव करणार अर्थपासून आणि त्याला आलेल्या पहिल्यांदा कुणाला देणार, तो LNAला देणार. त्याच्यातला नॉईज काढण्यासाठी लो नॉईज ॲम्प्लिफायरला देणार. त्याच्यातला नॉईज काढून टाकल्यानंतर त्याचं फ्रिक्वेन्सी कन्व्हर्जनला देणार. तो सिग्नल खालून लोकल ऑसिलेटरला देणार. लोकल ऑसिलेटर आणि लो नॉईज ॲम्प्लिफायरचे सिग्नल मिक्स होणार. मिक्स झालेला सिग्नल मिक्स होतोय, लक्षात ठेवा. मिक्स झालेला सिग्नल मध्ये आपण काय करायचंय, तसं सिग्नल पुढे पाठवायचंय का, TXला नाही. मग मध्ये काय जोडले आपण, PA जोडले, पॉवर ॲम्प्लिफायर जोडले. कारण सिग्नल मिक्स झाल्यानंतर लोकल ऑसिलेटर त्याच्यात ॲड झाल्यानंतर सिग्नल स्ट्रॉंग राहत नाही. मग कसं राहतो, सिग्नल वीक असतो. वाय इट इज वीक, बिकॉज इंटरफरन्स ऑर ॲटिन्युएशन इज ॲडेड इन द ओरिजिनल सिग्नल. ओके, LNA ॲड झालेलं आहे तिथे. LNA ॲड झाल्यानंतर तो काय झाला, मिक्स झाला. मिक्स झालेल्या सिग्नलमधलं नॉईज काढून टाकायचं आहे. नॉईज काढून टाकल्यानंतर तो डायरेक्टली TXला द्यायचं आहे का, नाही. मग काय करायचं आहे, त्याला PAला द्यायचं आहे. PA म्हणजे काय, पॉवर ॲम्प्लिफायरला द्यायचं आहे. तो पॉवर ॲम्प्लिफायर काय करणार, वीक सिग्नलला स्ट्रॉंग करणार. त्याच्यातलं ॲटिन्युएशन काढून टाकणार. तो सिग्नल स्ट्रॉंग करून कुणाला देणार, तर ट्रान्समिटिंग अँटिनाला देणार. बट ट्रान्समिटिंग अँटिनाला कुठल्या फ्रिक्वेन्सीने देणार, 6 गिगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सीने देणार का, नाही देणार. मग कुठल्या फ्रिक्वेन्सीने देणार, 4 गिगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सीने देणार. का देणार 4 गिगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सीने, 6ने का देणार नाही, बिकॉज ट्रान्सपॉन्डर काय करतो, एकच फ्रिक्वेन्सी ट्रान्समिटिंगसाठी आणि रिसिव्हिंगसाठी यूज करत नाही. जर तो तसं यूज केला तर काय होणार, मग जास्त इंटरफरन्स त्या सिग्नलमध्ये येणार, जास्त ॲटिन्युएशन त्या सिग्नलमध्ये येणार, जास्त नॉईज त्या सिग्नलमध्ये येणार. मग तो सिग्नल परत काय होणार, डिस्टॉर्टेड होणार. मग तो डिस्टॉर्शन होऊ नये म्हणून ते काय करणार आहे, तर 6 गिगाहर्ट्जची फ्रिक्वेन्सीला 4 गिगाहर्ट्जमध्ये कन्वर्ट करून 4 गिगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सीने तो ट्रान्समीटरला देणार. आणि ट्रान्समीटरला आपल्याला क्लिअर सिग्नल ऐकायला येणार. आलं लक्षात. सो दिस इज सिम्पल वॉट सॅटेलाइट ट्रान्सपॉन्डर. तर त्याचं बँडविड्थ किती दिलेलं आहे, तर 500 मेगाहर्ट्ज. लक्षात ठेवायचा, ट्रान्सपॉन्डर बँडविड्थ इज डॅश असं विचारतात ऑब्जेक्टिव्हमध्ये. तर बँडविड्थ ऑफ दी ट्रान्सपॉन्डर इज 500 megahertz. Okay, all of you understand, friends? We'll stop it here. Thank you.